चिकन बर्गर टाइम. पण सावध हा, एकदा खाल्लं की घरचे रोज मागतील, मागू दे की. रसिकाज रेसिपी मराठी आहे ना, तर स्वागत आहे तुमचं आज रसिकाज रेसिपी मराठीमध्ये. आणि चला तर मग मंडळी, आज आपण बनवणार बन्स पॅटी आणि मजा मस्तीने भिजलेला असं बर्गर बनवायचं आहे आपल्याला. माझी चिल्लर पिल्लर जी आहे ना, मागे सारखी वळवळ करते, कारण आज नेमका पदार्थ सुद्धा मस्तच बनवायला घेतलेला आहे. त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम घ्यायची आहे कोबी. तर कोबी मी छान बारीक कापून घेतलेली आहे आणि त्याला आता टॉस करून घ्यायचं. थोडंसं तेल टाकलं होतं, थोडंसं मीठ टाकलं होतं आणि त्याला एक नॉर्मल शिजवून घ्यायचं आहे. ते साईडला ठेवल्यानंतर आपल्याला ही जी बर्गर पॅटी आहे ना, ही आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. आता ही जी पॅटी आहे मी ऑलरेडी आधीच याचं बनवलेलं आहे, याची व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे. ही चिकनपासून बनवलेली पॅटी आहे आणि त्याची व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि मग त्या प्रकारे पॅटी तुम्ही बनवू शकता. आता आपले बन्स जे घेतलेत ना, ते बटरवरती थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मग साईडला काढायचे आहेत आणि मग आपल्याला घालायचे त्याच्यामध्ये सॉसेस. तर सर्वात पहिले आपण घेतलेले आहे मेयोनीज. तर भरपूर असं मेयोनीज घातले. ह्याच्यामध्ये शेजवान चटणी, थोडंसं तिखटपणा पाहिजे म्हणून. आणि त्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे तंदुरी मेयो टाकायचं आहे. याच्याने सुद्धा एक छान टेस्ट येते. अगदी बाहेर जसं बर्गर मिळतं त्यापेक्षा चांगलं बर्गर आपण घरीच बनवू शकतो. तर याच्यासाठी आपण ही जी पॅटी आहे ना, ही मध्ये ठेवलेली आहे. चिकन पॅटीच्या ऐवजी तुम्ही व्हेजसुद्धा याच्यामध्ये वापरू शकता पॅटी बनवून. याच्यावरती टाकले आपण ते शिजलेलं कोबी, कांद्याचे स्लाईस आणि दुसऱ्याला राग नको ना, म्हणून मग त्याच्यावरती टाकलेत मी टॅमॅटो. आता ह्याच्यावरती आपल्याला अमूलचं जे चीज आहे ना, ते मी असं स्प्रिंकल करते. ते थोडंसं टाकलेलं आहे. ह्याच्यावरती टाकायचं आहे आपल्याला मसाला. पेरी पेरी मसाल्याचा वापर केलेला आहे मी. थोडंसं चिली फ्लेक्स टाकते. दुसऱ्या साईडला सुद्धा थोडंसं चिली फ्लेक्स आणि पेरी पेरी मसाला टाकूया. जर तिखट नको असेल तर चिली फ्लेक्स जे आहेत ना, ते स्किप करून टाकू शकता. आणि आपलं बर्गर झालेलं आहे रेडी. वाव, किती मस्त छान टेस्टी असं बर्गर तुम्ही सुद्धा घरीच्या घरी अगदी बनवू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले ही व्हिडिओ शेअर करावी लागेल, चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आता एक्सप्रेशन बघा माझ्या मुलीचे, की तिला खाल्ल्यानंतर काय वाटलेलं आहे. फार मोठ्या साईजमध्ये बनलंय, कारण पॅटीची साईज खूप मोठी आहे. ती काय बोलली आहे हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा, की त्याने काय रिएक्शन दिलेली आहे. पण तिला बर्गर अतिशय आवडलेला आहे आणि मस्त टेस्टी आणि छान असा बर्गर रेडी झालेला आहे. मी सुद्धा खाऊन बघितलं तर वाव, भारीच बनलेला आहे. आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीच्या सोबत. बाय बाय.